भारतामधील पहिली महिला अंतराळवीर कल्पना हिच्याकडे संपूर्ण देशातील लोक एक आदर्श महिला म्हणून पाहतात. हिने एकदा नाही तर दोनदा अंतराळामध्ये प्रवास केला होता. याआधी अंतराळमध्ये प्रवास करणारा राकेश शर्मा हा पहिला भारतीय होता, ज्यांनी अंतराळामध्ये जाऊन चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. हिचा प्रवास भारतीय जनतेसाठी एका स्वप्नापेक्षा कमी नाही. नासामध्ये कल्पना यांना मिळालेल्या जबाबदाऱ्या व यशाने भारताचा अभिमान म्हणून हिच्याकडे पाहिले जाते. भारतातील एक आदर्श, यशस्वी व प्रेरणादायी महिला म्हणून यांची प्रसिद्धी आहे. हिने तिच्या पहिल्या उड्डाणानंतर असे सांगितले की, जेव्हा रात्र होते तेव्हा मी फ्लाइट डेकवर जाते. जेव्हा मी दिवे मंद करून बाहेर आकाशगंगेकडे बघते तेव्हा असे वाटते की तुम्ही पृथ्वीवरून किंवा पृथ्वीच्या कोणत्याही विशिष्ट भागातून आलेले नसून तुम्ही या सौरमालेचा एक भाग आहात. भारताचे पहिले पायलट जे.आर.डी. टाटा यांचा कल्पना यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. यांच्या प्रेरणेमुळेच हिला उड्डाणाची आवड निर्माण झाली. भारताने आपल्या पहिल्या हवामान उपग्रहाला कल्पना चावलाच्या स्मरणार्थ कल्पना 1 असे नाव दिले आहे. कल्पना यांनी अंतराळामध्ये उड्डाण हे अमेरिकेमधून केले असले तरी त्यांचा जन्म भारतामध्ये झाला आहे. ती 7 मार्च 1962 मध्ये हरियाणा कर्नाल या ठिकाणी जन्मली. हिने भारतीय राष्ट्रीयत्व धारण केले असून ती मिश्र पार्श्वभूमीची होती. त्याचप्रमाणे तिचा धर्म हा हिंदू होता. तिच्या वडिलांचे नाव बनारसी लाल चावला असे होते. ते एक व्यापारी होते. तर तिच्या आईचे नाव संजोती चावला असे होते व त्या गृहिणी होत्या सुनीता चावला, संजय चावला, दीपा चावला ही कल्पना चावलाची भावंडे होती. कर्नाल येथील टागोर पब्लिक स्कूलमध्ये कल्पनाचे प्राथमिक शिक्षण झाले. हिने शिक्षिका व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती, पण एरोनॉटिकल इंजिनियर होण्याचे आणि अंतराळ संशोधन करण्याचे यांचे स्वप्न होते. आपली आवड पूर्ण करण्यासाठी कल्पना यांनी 1982 मध्ये पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये बीएससी केली. यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी कल्पनाने 1984 मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमएससी केली. पुढे 1988 मध्ये कल्पनाने कोलोराडो विद्यापीठामधून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. हिचे पालन पोषण मुक्त वातावरणामध्ये झाले असून तिच्या कुटुंबामध्ये कठोर परिश्रमांना प्रोत्साहन दिले गेले. कल्पना यांनी 1988 मध्ये डॉक्टरेट पदवी पूर्ण करून नासा एम्स रिसर्च सेंटरमध्ये पॉवरलिफ्ट कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये कल्पनाला विमानाभोवती संशोधन करून हवेच्या प्रवाहाचे निरीक्षण करण्याचे काम सोपवले गेले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मॅपिंगसह गणना केली गेली. 1993 मध्ये कल्पना ओव्हरसेट मेडिसिन कॅलिफोर्नियामध्ये उपाध्यक्ष आणि संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम पाहू लागल्या, जिथे कल्पनाने शरीराच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी इतर संशोधकांसोबत काम केले. ऑप्टिमायझेशनमध्ये आवश्यक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि वापरासाठी कल्पना काळजीपूर्वक होती. यांनी केलेले विविध प्रकल्प आणि शोधनिबंध अनेक जर्नलमध्ये सुद्धा प्रकाशित करण्यात आले. हिच्या पतीचे नाव जीन पियरे हॅरिसन होते. जीन पियरे हॅरिसन हे फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि विमानचालन लेखक आहेत. 1983 मध्ये त्यांचे आणि कल्पनाचे लग्न झाले आणि 2003 मध्ये स्पेस शटल कोलंबिया आपत्तीमध्ये तिचे दुःखद निधन होईपर्यंत ते एक आधार देणारे आणि प्रेमळ जोडपे राहिले. जीन पियरे हॅरिसन या तरुण उंच आणि देखण्या माणसाबरोबर चावलाची भेट झाली. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यावेळी तो व्यावसायिक पायलट पात्रता मिळवण्यावर काम करत होता. दोघांचीही चांगलीच मैत्री झाली होती. एकमेकांच्या आवडीनिवडी, छोट्या छोट्या गोष्टींमध्येही एकमेकांचे विचार जुळत होते. छंदापासून ते अगदी विचारांपर्यंत त्यांचे बंध अधिक घट्ट होते.
शेवटी 2 डिसेंबर 1983 रोजी दोघांनी लग्न केले. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण घेण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांनी विमान शिकून घेतले. तसेच स्कूबा हा प्रकारही त्यांच्याकडून कल्पना चावला यांना शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे त्यांचे स्वप्न काही दिवसातच अमेरिकेमध्ये पूर्ण झाले. जेपी हे मूळचे फ्रेंच असून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे 1984 मध्ये लग्नामध्ये झाले. लग्नानंतर त्यांना कल्पना यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. तसेच संगीतातील आवड देखील वाढू लागली. यांची 1994 मध्ये नासामध्ये निवड करण्यात आली. यानंतर कल्पना 1995 मध्ये जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये अंतराळवीर म्हणून सहभागी झाल्या व अंतराळवीरांच्या 15व्या गटांमध्ये सामील झाल्या. 1 वर्षाच्या प्रशिक्षण आणि मूल्यमापनानंतर कल्पनाला तांत्रिक समस्यांवर काम करण्यासाठी क्रू प्रतिनिधी म्हणून किंवा रोबोटिक कम्प्युटर ब्रांचच्या अंतराळवीर कार्यालयामध्ये नियुक्त करण्यात आले. नोव्हेंबर 1996 मध्ये कल्पना चावला यांना 87 वर मशीन स्पेशालिस्ट व प्राईम रोबोटिक ऑपरेटर म्हणून निवडण्यात आले. जानेवारी 1998 मध्ये कल्पनांना शटल आणि स्टेशन फ्लाईटसाठी क्रू प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर कल्पनाने अंतराळवीर ऑफिस ग्रुप सिस्टीम आणि हॅबिलिटी विभागांमध्ये काम केले. कल्पना यांनी 1997 मध्ये 87 व 2003 मध्ये 107 वर 30 दिवस 14 तास व 54 मिनिटे अंतराळामध्ये घालवली. कराडमधील टिळक हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञानाच्या शिक्षकाने कल्पना यांच्या मृत्यूने व्यथित होऊन कल्पना चावलांच्या वडिलांच्या म्हणजेच बनारसी लाल चावला यांच्या परवानगीने त्यांनी कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र 1 जुलै 2006 या दिवशी स्थापन केले. मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या कृतीमधून शोधता आली पाहिजेत. तसेच विज्ञानाच्या निकषावर मुलांना विचार करता आले पाहिजे. तसेच प्रयोग करता आले पाहिजे या उद्दिष्टांनी हे विज्ञान केंद्र स्थापन केले. या विज्ञान केंद्राला स्वतंत्र ग्रंथालय देखील आहे. ग्रंथालयामध्ये निसर्ग, पर्यावरण तसेच विज्ञानाच्या विविध शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांसाठी उपलब्ध करून दिला जातो. या विज्ञान केंद्रामध्ये दर रविवारी तसेच इतर सुट्ट्यांच्या दिवशी विज्ञान विषयक उपक्रमांची आयोजन केले जाते. पक्षी निरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, आकाश निरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, तज्ञांची व्याख्याने, जंगल भ्रमंती, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, तसेच शाळेमधील पुस्तकातील विज्ञानाच्या प्रयोग समजून घेणे अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना म्हणजेच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी हे विज्ञान केंद्र प्रयत्नशील असते. या केंद्राचे कार्य कसे चालते हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल यांनी या केंद्राला भेट देखील दिली होती आणि या केंद्राचे काम पाहून त्यांनी मोठी देणगी सुद्धा दिली होती. त्याचप्रमाणे कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीता यांनी देखील 50,000 रुपयांपर्यंतची पुस्तके या केंद्राला भेट दिली होती.